हा परिच्छेद जसा आहे तसा खालीलप्रमाणे आहे। अहिल्यानगर शहरातील तारकपूर सिंधी कॉलनी भागात कचऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे। नागरिकांना दुर्गंधी, डास आणि अस्वच्छतेचा त्रास सहन करावा लागत आहे। यावर उपाययोजना लवकरात लवकर करावे या पार्श्वभूमीवर युवा नेते अनमोल रामनानी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होऊ नये यासाठी जे त्या ठिकाणी कचरा टाकतात त्यावर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी केली आहे। तसेच लवकरात लवकर कचरा व्यवस्थापनावर ठोस पावले उचलली नाहीत तर तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे। नगर शहरामध्ये जे आपल्या प्रशासनाने व आयुक्ताने जी मोहीम राबवली, स्वच्छता मोहीम आणि नगर शहरात कचरकुंडी मुक्त हे जे आयुक्त साहेबांनी मोहीम राबवली, त्या मोहीमसाठी तारकपूर प्रभागात सिंधी कॉलनी येथे सर्वात मोठी कचरकुंडी जो 10 वर्षापासून इथं आहे ती पालिकेची अधिकृत नाही, प्रशासनाची नाही। त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास, अत्यंत घाणवास, या घाणवासामुळे आजार होणार आणि डेंग्यू, मलेरिया हे मोठ्या प्रमाणात या प्रभागात होत आहे। त्यामुळे आम्ही प्रशासनाला विनंती करतो की ही कचरकुंडी, आयुक्तांचे बोर्ड लावलेले सुद्धा लोक कचरा टाकू राहिले। बंद झालेल्या कचरकुंडीत लोक कचरा टाकतात आणि प्रभागातल्या लोकांना तर वेगळी गोष्ट, तर प्रशासनाचे लोक सुद्धा इथंच कचरा टाकू राहिले। जो प्रशासन कचराकुंडीत कचरा गोळा करतात तो कचरा घेऊन इथं टाकतात। आता हा प्रभाग क्रमांक 5 आहे पालिकेच्या, सिंधी कॉलनीतल्या लोकांनी इथं कचरा टाकायचा ना। प्रभाग क्रमांक 3 मध्ये पंकज कॉलनी, प्रोफेसर कॉलनी, तिथून लोक इथं कचरा टाकायला येतात। त्यामुळे आम्ही प्रशासनाला व आयुक्तांना विनंती करतो की लवकरात लवकर याच्यावर कारवाई करावा, नाहीतर आम्ही उपोषणाला बसू।